तुम्ही विस्तार सुरू केला किंवा हनुमानाची मूर्ती उभारतो असं जे तुम्ही हनुमंतरायाकडे मागे म्हणजे वचन बोलून दाखवलं, त्यानंतर तुम्ही पायामध्ये चप्पल घालायचं नाही असं काहीतरी पण केलं. म्हणजे माणसाला कसं आहे काळजीपूर्वक, समजा पायात चप्पल झालं, आपल्याला खडा रुतला की लक्षात येतोय कशामुळे खडा रुतलाय, किंवा काटा टोचला की लक्षात येतोय कशामुळे ते टोचालय. त्यामुळे ते मी पण केलं की मूर्ती पूर्ण होऊन कार्यक्रम झाल्याशिवाय चप्पल पायात घालायचं नाही. मग हा कालावधी किती वर्षाचा होता, यामध्ये तुम्हाला काय आता येणाऱ्या गणपती परवा आनंद चतुर्थी झाले तेव्हापासून मी चप्पल सोडून आज तिसरा वर्ष आहे. 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाले म्हणजे आता तिसरा वर्ष चालू आहे रनिंग मध्ये. तिसरं वर्ष चालू आहे. मग ह्या 3 वर्षामध्ये असं कधी वाटलं नाही का की बाबा मूर्ती तर पूर्ण होणारच आहे, आपण करणारच आहे, पण बाबा हे चप्पल विना चप्पलाचं आपण अनवाणी राहतोय, जरा घालूया किंवा असं नाही होय. मला बरेच लोकांनी म्हटले समाजात तुमची प्रतिष्ठा असते, पायात चप्पल नाही किंवा तुम्ही मोठ्या माणसात वावर करताय, त्याला माझं म्हणजे काहीच मला वाटलं नाही की मला ते म्हणजे लोक म्हणजे असं खालच्या दर्जावर तुम्हाला ती चप्पल लोकात फिरताना असं काय वाटत नाही. मला ते काय माझ्या डोक्यातच नाही आतापर्यंत. मला